नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, ॲकॅडमिक इयर 25-26 या शैक्षणिक वर्षामध्ये सुरुवातीला आता जे कॅप राउंड्स आहेत तर ते कॅप राउंड्सला सुरुवात झालेली आहे। कॅप राउंड्समध्ये बघा डायरेक्ट सेकंड इयर ॲग्रिकल्चरचा जो कोर्स आहे BSc ॲग्रिकल्चर, तर या कोर्सेसचे जे कॅप राउंड्स आहेत तर त्या कॅप राउंड्सला सुरुवात झालेली आहे। त्यासाठी सुरुवातीला रजिस्ट्रेशन असतील व पुढची कॅप राउंडची जी प्रोसेस असते प्रोविजनल लिस्ट, संपूर्ण प्रोसेसचं जे टाइम टेबल आहे म्हणजे त्याला आपण इम्पॉर्टंट डेट्स म्हणू शकतो, तर ते इम्पॉर्टंट डेट जे आहे तर ते आता वेबसाईटवर आलेले आहेत। तर त्याच विषयी आपण विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल डायरेक्ट BSc ॲग्रिकल्चर सेकंड इयरला आपण ॲडमिशन घेऊ शकतो। त्यासाठी तुमचे जे विद्यार्थ्यांचे डिप्लोमा झालेले असतील त्यासाठी जे कोर्सेस असतात, डिप्लोमा झालेले विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकतात। तर त्याच विषयी आता माहिती बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅप राउंड 25-26 यामध्ये तुम्ही बघू शकता आतापर्यंत अजून बाकी कॅप राउंड चालू झालेले नाही किंवा इम्पॉर्टंट डेट्स ज्यांचे आलेले नाही। डायरेक्ट सेकंड इयर बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर म्हणजे BSc ॲग्री जे कॅप राउंड्स आहे तर त्यासाठी सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी वेबसाईटवर गेल्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला काही नोटिफिकेशन दिसतील, इम्पॉर्टंट लिंक्स दिलेल्या आहे। या ठिकाणी जाऊन तुम्ही कॅप राउंडला ॲप्लिकेशन करू शकता, ॲप्लाय ऑनलाईन यावर क्लिक करून। त्यानंतर कटअपसुद्धा बघू शकता। यावर आपण एक व्हिडिओ घेणारच आहोत। सुरुवातीला आता आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन शेड्यूल्स अँड इम्पॉर्टंट डेट्स, म्हणजे तुमच्या कॅप राउंडचे ज्या इम्पॉर्टंट डेट ज्या आहे तर त्याविषयी आता आपण माहिती बघणार आहोत। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघू शकता ॲडमिशन शेड्यूल ॲकॅडमिक इयर 25-26 स्टार्टिंग डेट ॲडमिशन प्रोसेस स्टार्टिंग कधी झालेली आहे बघा 28 मे 2025ला ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे। लास्ट डेट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बघा 11 जून 2025ला लास्ट डेट असणार आहे कॅप राउंडचा फॉर्म फिल करण्यासाठी। या ठिकाणी बघू शकता सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस सबमिटिंग द ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ द अपलोडिंग स्कॅन कॉपीज अँड नेसेसरी डॉक्युमेंट्स ऑन वेबसाईट। त्यानंतर बघा पुढचे जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत तर त्याविषयी माहिती बघूयात। सुरुवातीला तुम्हाला फॉर्म फिल करून घ्यायचा आहे, त्यानंतर मग फॉर्म फिल केल्यानंतर सक्सेसफुल सबमिट केल्यानंतर पुढची जी आपली प्रोसेस असणार आहे मेरिट लिस्ट, मग एकदा डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। ती लिस्ट जी आहे तर ती 15 जून 2025ला ती लिस्ट जी आहे तर ती लिस्ट लागणार आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। त्यानंतर बघा या ठिकाणी त्यानंतर पिरियड ऑफ रिस्पेक्ट ऑफ ऑनलाईन ग्रीव्हन्स। आता ही जी लिस्ट लागणार आहे, काहींचे नाव चुकतील, काहींचे मार्क्स चुकू शकता, काहींचे कॅप राउंडचे मार्क्स किंवा दुसरे जे मार्क्स असतील किंवा काही जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड करत असतो कास्ट सर्टिफिकेट त्याचे काही चुकलेले असतील, म्हणजे काय तुमचे एरर असतील बाकीचे, तर ते तुम्ही क्लिअर यामध्ये लिस्टमध्ये जेव्हा इन्फॉर्मेशन येणार आहे तर त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता। त्यासाठी बघा रिसिप्ट ऑनलाईन ग्रीव्हन्स कधी द्यायचा आहे 16/6 ते 18/6 बघा। जर लिस्टमध्ये तुमचं काही नावात बदल असेल किंवा मार्क्समध्ये काही चेंजेस असतील त्यासाठी बदल करण्यासाठी डेट्स बघा 16/6/2025 ते 18/6/2025 या दरम्यान तुम्हाला एडिट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो डिस्प्ले ऑफ लिस्ट ऑफ ग्रीव्हन्स कन्सिडर, मग त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे ग्रीव्हन्स होते त्यांची एक लिस्ट लागणार आहे। ती लिस्ट जी आहे 19/6/2025 या तारखेला असणार आहे। त्यामध्ये तुमचं नाव बघून घ्यायचं, काय काय एडिटसाठी तुम्ही ऑप्शन टाकलेला आहे त्यावर तुम्ही बघून घ्यायचं आहे। यावर आपण जसं नोटिफिकेशन येणार आहे एक व्हिडिओ आपण टाकणार आहोत। तर जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवीन जे अपडेट्स आहेत तर त्या भेटत जातील। पुढे बघणार आहोत आता ग्रीव्हन्सपर्यंत आपण आलेलो आहोत। डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट, म्हणजे जो फर्स्ट कॅप राउंड राहणार आहे त्यासाठी फायनल मेरिट लिस्ट असणार आहे, यामध्ये परत काय बदल होणार नाही। तर ती तारीख दिलेली आहे बघा 20/6/2025, मग ही फायनल मेरिट लिस्ट कन्सिडर केली जाणार आहे 20/6/2025ला तुम्हाला वेबसाईटला भेटून जाणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील जी मग प्रोसेस असणार आहे कॅप राउंडची डिस्प्ले ऑफ अवेलेबल सीट्स फॉर फर्स्ट राऊंडसाठी जेवढ्या अवेलेबल सीट्स असतील जागा असतील तर त्याविषयी तुम्हाला 20/6ला त्या सीट किती आहेत अवेलेबल किती आहेत तर त्याविषयी तुम्हाला माहिती भेटणार आहे। त्यानंतर पुढचं बघा
सबमिशन ऑफ कॉलेज ऑफ प्रेफरन्स फॉर फर्स्ट राऊंड. बघा फर्स्ट राऊंडसाठी तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. त्यासाठी बघा सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्स फर्स्ट राऊंडला तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. ते बघा 20/6 ते 21/6 या दरम्यान तुम्हाला कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा आहे. त्यानंतर मग पुढची प्रोसेस काय असणार आहे, डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड अलॉटेड लिस्ट. मग फर्स्ट राऊंडची जी ॲलोटेड लिस्ट आहे म्हणजे कोणत्या कॉलेजला कोणकोणते विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे त्याची जी लिस्ट आहे तर ती 23/6/2025 या तारखेला संध्याकाळी 5:30 नंतर लागणार आहे. कधी लागणार आहे, संध्याकाळी 5:30 नंतर. पिरियड ऑफ रिपोर्टिंग, मग त्यानंतर बघा ज्या कॉलेजला समजा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मग त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणजे पुढची जी प्रोसेस असणार म्हणजे पिरियड ऑफ रिपोर्टिंग, त्या कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे तुम्हाला. त्यासाठी डेट्स दिलेले आहे. बघा 23ला तुमची लिस्ट लागणार आहे फर्स्ट राऊंडची. त्यानंतर लगेच 24 तारखेपासून त्या कॉलेजला रिपोर्टिंग चालू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना तेच कॉलेज घ्यायचं जे तुम्हाला फर्स्ट राऊंडला लागलेलं असेल तेच कॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल तर बघा 26/6/2025 ते 26/6/2025. बघा 24 ते 26 या तारखेदरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, त्या कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे माहिती बघू शकता, कॉलेज वाईज अँड कॅटेगरी वाईज कट ऑफ. मग तुम्हाला समजून जाईल की कॅटेगरी वाईज किती कट ऑफ लागलेला आहे किंवा कॉलेजला किती हायस्ट गेलेला आहे विद्यार्थी. तर त्याविषयी जी माहिती आहे तर ती 27 तारखेला तुम्हाला आपल्या वेबसाईटला भेटून जाणार आहे. त्यानंतर बघा सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्स फॉर सेकंड राऊंड. आता जे विद्यार्थी फर्स्ट राऊंडला त्यांना कॉलेज भेटलेलं आहे, काहींना दुसरं भेटलेलं असेल, मग ते जे फर्स्ट राऊंडला सिलेक्ट झालेले आहेत त्यातले काही विद्यार्थी बघा सेकंड राऊंडसुद्धा खेळू शकता. तर सेकंड राऊंडसाठी बघा तुम्हाला परत मग प्रेफरन्स 27/6/2025 ते 28/6/2025 यामध्ये तुम्ही जो फॉर्म आहे कॅपराऊंडचा तर तो फिल करू शकता. म्हणजे प्रेफरन्स तुम्ही सेकंड राऊंडला देऊ शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो मग डिस्प्ले ऑफ सेकंड राऊंड अलॉटेड लिस्ट. मग सेम जसं फर्स्ट राऊंडचं होतं तसं सेकंड राऊंडचं. आणि ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडला जे कॉलेज लागलेले आहे तर ते त्यांनी सेकंड म्हणजे तुम्हाला जे लागतं तेच कॉलेज तुम्हाला फर्स्ट राऊंडला भेटलं तर त्यांनी सेकंड राऊंड खेळायचा नाही. त्यानंतर मग ज्या विद्यार्थ्यांना मग दुसरे कॉलेज लागतील ते सेकंड राऊंड खेळतील. त्यानंतर सेम तसंच प्रोसेस असणार आहे. मग सेकंड राऊंडची ॲलोटेड लिस्ट 30/6/2025ला वेबसाईटला लागणार आहे. मग त्यानंतर मग पुढची प्रोसेस रिपोर्टिंग कॉलेजला कधी करायचं आहे, त्यानंतर पुढची फी वगैरे भरणं, तर ते 1 जुलै ते 3 जुलै या दरम्यान तुम्हाला ती पूर्ण प्रोसेस करून घ्यायची. कॉलेजला जाऊन रिपोर्ट करायचा आहे, फॉर्म तुमचे जे काय ॲडमिशन प्रोसेस असतील तर ती पूर्ण करून घ्यायची आहे 1 जुलै ते 3 जुलै या दरम्यान. त्यानंतर मग बघा त्यानंतर डिस्प्ले ऑफ व्हॅकंट पोझिशन ऑफ सेंट्रलाइज ॲडमिशन राऊंड अँड कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज लास्ट मेरिट कट ऑफ. मग त्यानंतर मग सेकंड राऊंड झाल्यानंतर मग किती कट ऑफ गेलेला आहे त्या कॉलेजचा किंवा आपल्या कॅटेगरीचा किती कट ऑफ गेलेला आहे तर त्याची लिस्ट जी आहे तर ती 4 जुलैला प्रसिद्ध होणार आहे वेबसाईटला. त्यानंतर बघा पुढची जी प्रोसेस असणार आहे सेंट्रलाइज ॲडमिशन राऊंड फॉर व्हॅकंट. मग उरलेल्या ज्या जागा आहे तर त्यासाठी जो राऊंड असणार आहे 6 जुलै 2025 ते 7 जुलैपर्यंत तो राऊंड असणार आहे. सीट्स त्या ज्या आहेत व्हॅकंट सीट्ससाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता 6 जुलै ते 7 जुलै या मध्ये बघा ॲडमिशन राऊंड जो आहे व्हॅकंट शीटचा तर त्याविषयी माहिती मिळून जाणार आहे. त्यानंतर मग पुढचं असणार आहे कॉलेज लेवल ॲडमिशन राऊंड. शेवटचा जो राऊंड असतो त्याला आपण काय म्हणतो असतो, कॉलेज लेवलला जाऊन तिथे डायरेक्ट कॉलेजला ज्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. कॉलेज लेवल ॲडमिशन राऊंड ॲज पर द अपेंडिक्स आय. तर त्यासाठी बघा डायरेक्ट तुम्ही 8 जुलै ते 9 जुलै या दरम्यान कॉलेजला जाऊन त्या ठिकाणी डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर बघा कट ऑफ डेट फॉर ॲडमिशन. मग त्यानंतर शेवटचा जो कट ऑफ किती लागलेला आहे तर त्याविषयी माहिती जी आहे तर ती तुम्हाला 9 जुलै 2025ला वेबसाईटला भेटून जाणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढं काही इन्फॉर्मेशन सांगितलेलं आहे. नोट ॲडमिशन प्रोसेस विल बी अवेलेबल ऑन संडे अँड पब्लिक हॉलिडे. बघा तुमची जी ॲडमिशन प्रोसेस असणार आहे समजा रविवार आला तर त्या दिवशीसुद्धा चालू असणार आहे. त्यानंतर पब्लिक हॉलिडेलासुद्धा
ॲडमिशन प्रोसेस चालू असणार आहे. समजा तुमचं शनिवारी कॅपराऊंडची लिस्ट जी आहे तर ती लागली असेल, मग रविवारी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तरी तुम्ही रविवारी जाऊन त्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. नो कॉल लेटर विल बी सेंड द कॅन्डिडेट ॲज द ॲडमिशन शेड्यूल इज नोटिफाय ॲज अबोव. The prospectus contains only the gist of the admission rules and also of academic regulation for different degree programs. For more details, the rules and regulation shall be refer. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं काही कॉल लेटर वगैरे ते स्वतः पाठवणार नाही. तुम्हाला वेळोवेळी जी आपली वेबसाईट आहे तर त्यावर तुम्हाला चेक करायचं आहे. लॉग इनला जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या कॅपराऊंडविषयी माहिती बघू शकता. त्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. द वेबसाईट त्यांनी दिलेली आहे कॅपराऊंडची. या कॅपराऊंडच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती बघू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही आपली कॅपराऊंडची वेबसाईट असणार आहे. आता तुम्हाला सुरुवातीला फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. या ठिकाणी बघा ह्या वेबसाईटवर आल्यानंतर बघा इम्पॉर्टंट लिंक्समध्ये बघा ॲप्लाय ऑनलाईन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा तुमचा ईमेल आय डी पासवर्ड टाकून तुमचं अकाउंट असणार आहे, साइन इन व्हायचं आहे. साइन इन झाल्यानंतर मग पुन्हा व्यवस्थित तुमचा कॅपराऊंडचा जो फॉर्म असणार आहे तर तो व्यवस्थित तुम्हाला फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स लागतील तर ते डॉक्युमेंट जे आहे तर ते अपलोड करून व्यवस्थित सक्सेसफुली तुम्ही फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची एक प्रोविजनल फर्स्ट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर काय त्याचे चेंजेस असतील तसं मी वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देणार आहे. तर ते जे विद्यार्थी अजूनपर्यंत आपल्या चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन ज्या डिटेलच्या माहिती आहे तर त्या नक्कीच तुम्हाला भेटत जाणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण डायरेक्ट सेकंड इयर BSc ॲग्रिकल्चर हा जो कोर्सेस आहे तर त्याच्या कॅपराऊंड्स विषयी आपण इम्पॉर्टंट डेट ज्या आहे तर त्या आपण बघितलेल्या आहे. तर जे विद्यार्थी आपले ज्या विद्यार्थ्यांनी CET दिलेली असेल त्यांना नक्कीच हा व्हिडिओ पाठवा किंवा ही माहिती त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्यांना सांगा की कॅपराऊंडला सुरुवात झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.